कलंबोली स्थित रायगढ़ जिला परिषद स्कूल एवं माध्यमिक विद्यालय द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम, ग्राम पंचायत कलंबोली द्वारा विद्यार्थियों का सत्कार समारोह एवं जिला परिषद एवं पंचायत समिति के विजयी उम्मीदवारों का सत्कार समारोह का आयोजन इतवार को किया गया था। इस कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल, जोमा म्हात्रे आदि गणमान्यों सहित विजयी उम्मीदवार, विद्यार्थी एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान ग्रामवासियों द्वारा विजयी उम्मीदवारों को सम्मानित किया गया। इस अवसर पर बबनदादा पाटिल ने विजयी उम्मीदवारों को शुभकामनाएं देते हुए कांग्रेस पर हल्लाबोल किया। आणि या सत्कार समारंभाच्या आयोजनात शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत। निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना मी धन्यवाद देतो आणि त्यापेक्षा ज्यांनी निवडून आणलेले आहेत हे आपले मतदार यांना मी धन्यवाद देतो। निवडणूक सुरू झाली असताना काँग्रेस राष्ट्रवादीवाले घोषणा देत होते का शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेचा दुकान बंद करू, पण आज पनवेलच्या जनतेने यांचा दुकान बंद केलेला आहे, तो परत आपण यांचा उघडा करून द्यायचा नाही। सुरुवात तलोदा नावडा कलंबोली अशी झाली ती शेवट परत झालेली आहे। मी एवढंच सांगेन, मोठं भाषण करणार नाही। या मतदारसंघातनं जो 10 वेळा पक्ष बदलून गेलेला माणूस, त्याचं नाव तुम्हाला माहित आहे आणि त्याच्या विरुद्ध या जिल्हा परिषद मध्ये आपले उभे असणारे म्हात्रे, मी पेंदरच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं, मी पेंदरच्या सभेमध्ये सांगितलं होतं, नावड्यामधून असा षटकार मारा का वावंदा पार करून बाउंड्री करून श्रीमलंगवर जाऊन बसला पाहिजे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने कलंबोली की जनता के आभार व्यक्त करते हुए कहा कि जिस विश्वास से लोगों ने जीत दिलाई है, उस विश्वास को कभी भी हम कम नहीं होने देंगे। या ठिकाणी कलंबोलीमधून आपण ज्या मतदार बंधू भगिनींनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांना या आमच्या निवडून आलेल्या तिन्ही सदस्यांच्या वतीनं ग्वाही देतो कलंबोली कॉलनीतल्या जनतेला की आतापर्यंत तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्याने काम नव्हतं केलं, पण आमचे तिन्ही सदस्य तुमची कामं केल्याशिवाय ठेवणार नाही, अशा प्रकारची ग्वाही मी या ठिकाणी देत आहे। अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने ग्रामीण विभाग के विद्यालय का मुद्दा उपस्थित कर बेहतर शिक्षा देने की बात कही। आणि जिल्हा परिषदेची निवडणूक निवडवत असताना आम्ही एक लोकांना जाहीरपणे ग्वाही दिली होती, आश्वासन दिलं होतं की जिल्हा परिषदेच्या शाळेतला शैक्षणिक दर्जा आम्ही एवढा वाढवू की हजारो रुपये फी देऊन, लाखो रुपये डोनेशन घेऊन या कलंबोली कॉलनीतल्या ज्या शाळांमधनं ज्या दर्जाचं शिक्षण दिलं जातंय त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं शिक्षण आम्ही या जिल्हा परिषदेच्या शाळेतनं दिल्याशिवाय ठेवणार नाही, हा विश्वास आम्ही या निमित्तानं देत आहोत। हे आव्हान, हे आश्वासन, ही ग्वाही आम्ही निवडणुकीमध्ये दिली होती, आजही देतो आणि येत्या 3-4 वर्षाच्या आत आपल्या शाळा सुद्धा त्यापेक्षा कमी नसतील। त्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला जर लाईन लागत असेल तर आपल्या शाळेत सुद्धा ऍडमिशन घ्यायला लोकांची, पालकांची लाईन लागेल, एवढ्या चांगल्या प्रकारचं शिक्षण आम्ही या शाळेत दिलं आहे, एवढीच ग्वाही देतो। इस दौरान आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम में विद्यार्थियों ने अपनी अदाकारी से उपस्थितों की वाहवाही लूटी।